चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज परिसरातील केपीएलसी कंपनी आणि स्थानिक नागरिक यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। कंपनीचा मनमानी कारभार, गावचे रखडलेले अधिग्रहण आणि रोजगाराचा अभाव याला कंटाळून आज संतप्त गावकऱ्यांनी खाणकाम पूर्णपणे बंद पडले। खाणीत जीवितहानीच्या घटना वाढल्याने ग्रामस्थांचा संयम तुटला असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आलाय। केपीएलसी कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बरांज आणि परिसरातील गावांचे अस्तित्व धोक्यात आले। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले गावचे अधिग्रहण, स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना दिला जाणारा रोजगार आणि कंपनीच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात यामुळे आज ग्रामस्थांनी आर या पारची लढाई सुरू केली आहे। आज सकाळपासूनच शेकडो नागरिकांनी खाणीत शिरून काम बंद पडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। त्या ठिकाणाहून अधिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। निलेश, आपल्यासोबत मोबाईल फोनद्वारे जोडले गेलेत, आपण ऐकूया ते काय म्हणतात। अरविंदजी, तुम्ही एक रोजगार चळवळीतले एक नेते आहात। तुम्ही आता त्या केपीसीएल कंपनीचं खाणकाम बंद पडलेलं आहे आणि किती वेळापासून ते खाणकाम बंद पडून आहे? आता आम्ही 9 वाजेपासून हे खाणकाम बंद पडलेलं आहे। नेमका 9 वाजेपासून नेमका काय पवित्रा असणार आहे आता तुमचा या आंदोलनाचा? आमचं बेमुदत तीव्र आंदोलन चालू आहे। याच्यामध्ये आमचं पवित्र असं आहे का जर पोलिसांना हे जर आंदोलन उचललं तर आम्ही ठाण्यामध्ये ही आंदोलन करणार आहोत आणि नंतर आम्ही जमानत घेणार नाही, मग ते का कारवाई करणे पोलीस स्टेशन करणार, त्या पद्धतीचं आंदोलन आहे सर। तुमच्या मागण्या काय आहे नेमक्या? आमच्या मागण्या आहे सर्व कामगारांना विजेस मिळाला पाहिजे। दुसरी मागणी आहे आमच्या घरामधून ते 5 लाख रुपये कपात करत आहे, ते कपात करण्यात येऊ नये, कारण यांचे ॲग्रीमेंट हे 2016ला झालं आहे आणि आम्ही कंपनीमध्ये 2009-10 मध्ये लागलेला आहोत कंपनीचे वर्कर म्हणून। तुमच्या गावाचा अधिग्रहणाचा जो प्रश्न आहे हा निकाली निघाला का? नाही, अजूनपर्यंत प्रलंबित आहे प्रश्न ह्यावाला। त्या प्रश्नामध्ये त्यांनी म्हणजे गावाचे रेकॉर्डला 1269 घरं आहे, त्यापैकी जे 1999च्या रेकॉर्डनुसार ते घरं घेऊन राहिलेले आहे आणि ते बाहेरचे आहे म्हणून पात्र अपात्रचं त्यांचा मुद्दा चालू आहे, त्याच्यामुळे ते प्रलंबित आहे पूर्ण। कंपनीचे कोण असे अधिकारी आहे जे या सगळ्या गावकऱ्यांना त्रस्त करण्यामध्ये पुढाकार घेते? कंपनीचे आर.बी. सिंग हा मेन इथं एमटा, याच्या मागे जिपकाटे साहेब आहे, अजून वासाडे आहे आणि गवकार, हे एमटाचे जे अधिकारी हे गाव लोकांना त्रस्त करत आहे। केपीसीएलपर्यंत कोणतीही गोष्ट हे पोचवत नाही आणि केपीसीएलला हे समोर येऊ देत नाही आणि हे सर्व आर.बी. सिंग हा सर्व गावाला गुमराह करत आहे। आतापर्यंत जीवितहानीचे जे प्रकार झाले आहे, किती जीवितहान्या झाल्या त्या ठिकाणी? त्याच्यामध्ये अरविंद देवगडे यांची आई मरण पावली, याच्यामध्ये जीवितहानी झाली। त्यांनापर्यंत अजूनपर्यंत कोणताही मोबदला कंपनीने दिलेला नाही। त्याच्यामध्ये निलेश कोरडे यांच्या 9 गायी मरण पावल्या, त्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही। आणि गावाचं जे पुण्याकडलं जे प्रदूषण रहित हे आहे, त्याचं एक पोटाची वाहतूक करते, त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिलेला नाही। ते डस्टमुळे जे शेत खराब होत आहे त्या शेतांना, असे अनेक विषय आहेत, त्यामध्ये हे मोबदला द्यायला कंपनी टाळाटाळ करत आहे। आता तुमचा आंदोलनाचा पवित्रा हा कायम राहणार आहे का? हो, आंदोलनाचा पवित्रा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो आमचं बेमुदत उपोषण चालू आहे। आम्ही मागे हटणार नाही पूर्ण मागण्या होतपर्यंत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।